हिंजवडी आयटी पार्क बंगळुरू आणि हैदराबादला चाललेला आहे असं म्हणत अजित पवारांनी हिंजवडीमध्ये सरपंचाला सुनावले। रस्ते वाहतूक कोंडी आणि इतर नागरी समस्यांबाबत ते आक्रमक झाले होते। मेट्रो कामांच्या पाहणी दरम्यान दादांनी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांना चांगलंच फटकारले। पुण्यात 2 महिन्यांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात हिंजवडीतील आयटी पार्कचं वॉटर पार्क झाल्यानं टीकेची झोड उठली होती। अजित पवारांनी आज पहाटे 6 वाजता हिंजवडीत दाखल होत पाहणी केली। रस्ते, वाहतूक कोंडी आणि इतर नागरी समस्यांबाबत ते आक्रमक झाले होते। यावेळी अजित पवारांनी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांना चांगलंच झापलं। आपलं वाटोळ झालं, आपली हिंजवडीची सगळे आयटी पार्क चाललं बाहेर, माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रातनं बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाहीये। बेंगलोरला, हैदराबादला कशाला मी सकाळी 6ला येऊन इथं बघतो, ह्याच्यामुळेच बघतोय। मला कळत नाही, माझी लोक नाही, परंतु ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही। यावेळी अजित पवारांनी विकासकालाही झापलं। हिंजवडी परिसरातील अनधिकृत बांधकामांमुळेच पाणी तुंबण्याची समस्या निर्माण होत असल्याचं सांगत बस पाण्यात गेल्याची आठवणही अजित पवारांनी करून दिली। बघितलं बसेस किती पाण्यात गेल्या होत्या, पैसा तुम्ही कमवणार, बदनामी आमच्या राज्याचं। बघितलं बसेस किती पाण्यात गेल्या होत्या, पैसा तुम्ही कमवणार, बदनामी आमच्या राज्याचं। हिंजवडीत नेमक्या समस्या काय? पावसाळ्यात हिंजवडीतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचतं। ओढे आणि नाले बुजवल्यानं रस्त्यांवर 4 ते 5 फूट पाणी साचतं। रस्त्यांची अर्धवट बांधकामं, मेट्रोची कामं यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते। नाले आणि ओढ्यांवर अनधिकृत बांधकामं झाली आहेत। ओढ्यांवर अनधिकृत भाजी मंडई आहे, रस्त्यांवर अतिक्रमण आहेत। पायाभूत सुविधा, वीज, पाणी पुरवठा यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे। अनेक आयटी कंपन्या बंगळुरू आणि हैदराबादमध्ये स्थलांतर होत आहेत। आपला हिंजवडी आणि तो सगळा आयटीचा परिसर आहे, त्या पहिला पाऊस पडला त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तिथल्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना त्रास सहन करावा लागला। आणि ती बाब आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आम्ही सगळ्यांनी फार गांभीर्यपूर्वक घेतली। दर 8-10 दिवसाला तिथं चक्कर मारायची, ज्या ज्या एजन्सीज तिथं काम करतात त्या सगळ्यांना विश्वासात घ्यायचं आणि ते अडचणी सोडवायच्या। एकतर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, गेले कित्येक महिने मी स्वतः हिंजवडीचा किती फॉलोअप करते। मी महाराष्ट्र सरकारला हात जोडून विनंती करून आंदोलन केलं, विनंती केली, सगळं करून झालं, उशिरा का होईना महाराष्ट्र सरकार आता तिची जबाबदारी घेते, याच्याबद्दल त्यांचे जाहीर आभार। पण आता रिझल्ट्स द्या। गावकऱ्यांनी मात्र आपल्याला विचारात न घेताच हिंजवडी आणि परिसरात विकास कामं होत असल्याचं म्हटलंय। रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली घरांवर बरवंटा फिरणार असेल तर आंदोलन करू असा इशाराही गावकऱ्यांनी दिलाय। दुसरीकडे अजित पवारांनी मात्र विकास कामांच्या कुणी आड आलं तर थेट 353 दाखल करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या। की जो तुम्ही टीडीआर देणार आहे तो नुसतं देऊ म्हणताय, परंतु ज्या वेळेस तुम्ही आमच्याकडनं ताबा घेताय त्यावेळेस आम्हाला तुम्ही टीडीआरची सर्टिफिकेट आम्हाला द्यायला पाहिजे। आज टीडीआर सर्टिफिकेट द्या आणि आत्ता ताबा घ्या ही। आणि 2000 जर असं झालं नाही तर आम्हाला पुन्हा परत शासनाने आमची कळकळीची विनंती आहे की परत 2006ची पुनरावृत्ती करायला लावू नये। आपलं असं ठरलंय की कुणी मध्ये आलं की 353 दाखल, कुणीही असलं, अजित पवार जरी मध्ये आला तर 353 करायचं, बाकीचं कुणाचं ठेवायचं नाही, पण 353 पण लावायचं, कारण त्याशिवाय हे काम होणार नाही। नाहीतर प्रत्येक जण काहीतरी माझं हे करा, माझं ते करा असं सुरू होईल, ते आपल्याला होऊन द्यायचं नाही। एकदा संपूर्ण कामच करून टाक।